ज्वाना बंदूकची गोळी, ज्वाना बंदूकची गोळी, कुठे गेली तुझी ज्वाना बंदूकची गोळी? असं म्हणजे सारखं गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मंडळी, सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा चल भावा सिटीत याच्या पॉडकास्ट सिरीजमध्ये. आणि आज आपल्यासोबत पॉडकास्टमध्ये जोडलेला तुम्ही ओळखतच असणार आहे 100% आपला शेतकरी गडी पंकज. याचं सगळ्यात पहिला पंकज, खूप खूप स्वागत आहे भाई तुझं. नमस्कार, माझे नाव आहे पंकज मडावी आणि मी भंडारा जिल्ह्यातील पिटेझरी गावचा आहे आणि मी शेतकरी आहे. अरे वा, आणि मी अवघ्या 17व्या-18व्या वयापासून मी शेती करत आहे. क्या बात आहे. सगळ्यात मोठं प्राऊड असण्याची गोष्ट हीच आहे की तू एवढ्या लहान वयापासून शेतकरी आहेस किंवा शेती तू करतोस. कारण ऑब्व्हियसली शेतकरी हा बळीराजा खूप मोठा व्हायला पाहिजे असं आपण काय म्हणतोच. पण आज आपल्या पॉडकास्टमध्ये आपण यासाठी तुला इन्व्हाइट केलंय की चल भावा सिटीत हा जो नवीन रियालिटी शो आहे त्या शोचा तू पार्ट एक प्रकारे होतास. तर मग त्याबद्दलच आमच्या सगळ्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल की बाबा चल भावा सिटीत मध्ये तू कसा गेलास किंवा तिथं जायची प्रोसेस काय होती किंवा तुला कसं वाटलं. तिथं जाण्या अगोदर म्हणजे मी तर शेतीमध्ये कामच करत होतो. बरोबर. काय त्यांचा कॉल वगैरे आला मला मित्रांचा. मला तर माहितीच नव्हतं का ते पण येणार आहेत म्हणून. तर पाहुणे वगैरे येत आहेत कोणीतरी, तशाच अनुषंगाने मी गेलो त्यांच्यासोबत भेटायला वगैरे. ते आले, आम्ही सगळे मित्र वगैरे होतो. काही क्वेश्चन वगैरे विचारला आम्हाला आणि आम्ही त्यांच्या प्रश्नांची उत्तरे वगैरे दिली. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे कसं, ते विचारत होते तुमचे जीवन वगैरे काय आहे, तुमची दिवसाची सुरुवात वगैरे काय होते. आमचं उत्तर त्यांना असंच होतं, आम्ही सकाळी उठतो, शेतामध्ये जातो, शेतातून 9 वाजेपर्यंत जे काही कामं असतात ते आम्ही करत असतो. त्याच्यानंतर आम्ही कामाला वगैरे जात असतो आणि सायंकाळला परत येत असतो. बस एवढंच सांगितलं. पण आणखी त्यांनी विचारलं की अशी कोणती गोष्ट आहे बा जो सगळ्यात वेगळी आहे. मला तसं तो म्हणजे तेवढी तर काही गोष्ट आहेच नाही बा. तर आणखी मला विचारलं का तू काय करतो. तुम्ही मला शेती वगैरे करतो आणि नवीन नवीन प्रयोग वगैरे करणे चालू आहे. तर त्यांना म्हटलं, त्यांनी मग मला म्हटलं की मला हेच पाहिजे, म्हणजे आपल्यामध्ये असते पण आपल्याला माहिती नसते. तर असंच मग त्यांना मी घेऊन गेलो आपल्या शेतामध्ये वगैरे, जे काही अच्छा, मग माहिती सगळ्या वगैरे. टीमला तू घेऊन गेला होता शेतामध्ये. हा, क्या बात सगळ्या आहे, टीम क्या मध्ये. बात आहे. मग त्यांना घेऊन वगैरे गेलो, आपले घर वगैरे दाखवलं आणि जे काय मी पोल्ट्री फार्म वगैरे उभारलं होतं, म्हणजे अवघ्या लहानशा खोलीतून मी उभा केलं होतं आणि तो आता मोठ्या लेवलला घेऊन गेलो होतो का नाही. अच्छा तर त्यांना ते खूप म्हणजे आवडलं. अच्छा. आणि ती एक गोष्ट म्हणजे कसं, कोणाचाही सपोर्ट न राहता मी ते स्वतः उभं केलं आणि ती गोष्ट म्हणजे त्यांना खूप आवडलं. क्या म्हणजे बात आहे. जे काही मी मॅनेजमेंट केलं होतं ते त्यांना खूप आवडलं होतं. त्याच्यानंतर मी शेताकडे नेलो त्यांना. मग त्यांना पण म्हणजे सांगितलं की मी अगदी शून्यापासून सुरुवात वगैरे केली आहे. मला तर माझ्या आई वगैरेचा विरोध होता, घरच्यांचा सुद्धा, म्हणजे आजूबाजूचा पण विरोध वगैरे होता, पण मी हार नाही मानितली. क्या बात आहे. आणि कसं, हा, मला अजून शेतीमध्ये जशी काही काम वगैरे करायची होती तर मला जागा पण उपलब्ध नव्हती. तर मी कसं तरी आईला रिक्वेस्ट वगैरे करून सणारी मी जागा पण उपलब्ध वगैरे केली. आणि म्हणजे त्यांना सांगितलं की मी अवघ्या म्हणजे लहान वयापासून वगैरे करत आहे, म्हणजे झिरो पासून तर आता माझे विश्व निर्माण करत आहे ना. मला भविष्यात म्हणजे मोठं काहीतरी करणे, आपलं स्वतःच ब्रँड वगैरे म्हणजे असं काय करणे आहे. त्या टीमला हे सगळं तू सांगितल्यानंतरच त्या टीमला ते तुझं आवडलं आणि तुला काइंड ऑफ त्या शो हो, मध्ये एंट्री आवडलं मिळाली. कॉन्सेप्ट. हा, मग एंट्री असं. मिळाल्यानंतर पुढची जर्नी काय होती. म्हणजे शो मध्ये तू जेव्हा एंट्री केलास त्यानंतर बाबा शो मधल्या अशा काही गोष्टी किंवा झी मराठीच्या पॅनलमध्ये पहिल्यांदा तुला जेव्हा एंट्री मिळाली गेल्यानंतर वगैरे तिथल्या गोष्टी काय काय वाटलं, त्यावरती काय बोलशील. पहिले तर अचानक म्हणजे धक्काच बसला जेव्हा आम्हाला एक खट्टे म्हणजे स्टेजवर नेलं. आणि कसं होतं की आम्ही फक्त टीव्ही मध्ये बघत असतो आणि ते प्रत्यक्षात म्हणजे सामने असतील असा म्हणजे कधी विचारच केला नव्हता. बरोबर. आम्ही एकदम म्हणजे तिथं गेलं आणि जे काही श्रेयस सरांना बघितलं, जर हा हार्टबीट आहे ना एवढं वाढायला लागला की खूपच काही समजतच नव्हतं पूर्ण. हार्टबीट म्हणजे त्या माणसाला समोर बघितल्यानंतर काय बोलायचं काहीच कळालं नसेल ना. हा, तेच. आणि इतकी मोठी पब्लिक काय म्हणजे कधी बघितलीच नव्हती, कारण आम्ही स्टेजवर कधी गेलोच नाही ना. म्हणजे तेवढं काही माहिती नाही ना नेमकी, म्हणजे आम्हाला त्या शोचं नाव पण माहित नव्हतं, काय आहे काय नाही, काहीच माहित नव्हतं. एक खट्टे म्हणजे असं स्टेजवर आणून ठेवलं होतं मग पूर्ण, म्हणजे आमच्या शो मध्ये एंट्री केल्यानंतर सॉरी सॉरी बोल, हा, कंटिन्यू कर.
हा म्हणजे आमच्या समोर तो पूर्ण एकदम झिरो, म्हणजे जे काही आमचे विचार राहतात ना एकदम झिरो झाले. बरोबर. काय बोलावं काय सुचेच ना कळत झालं. नाही. बरोबर, बरोबर. शोमध्ये हो एंट्री केल्यानंतर हो नवीन लोकं जेव्हा तुला भेटली किंवा सगळे मेंटॉर वगैरे एकमेकांचे जोडीदार बनले, त्यावेळी तुला हो. म्हणजे नेमकं काय वाटत होतं, की बाबा आपली मेंटॉर कोण व्हावी असं तुला आधी वाटत होतं किंवा असं काही? अं, हो, जेव्हा म्हणजे आम्हाला मेंटर वगैरे देत होते ना, मला त्यांनी श्रेयस सरांनी आम्हाला सांगितलं होतं, की फुल तुम्ही जे कोणी तुम्हाला वाटत असेल मेंटर वगैरे व्हायचं, तुम्ही त्यांना फुल द्या. तर मी गायत्री ताईंना दिलं होतं आणि ते एकदम म्हणजे चांगल्या स्वभावाचे आहेत मला तरी वाटतं. म्हणून मी त्यांना फुल वगैरे दिलं होतं. ओके. मग गायत्री ताई. त्यानंतर तुला मेंटॉर म्हणून पंकज म्हणणारी जेव्हा मिळाली त्याच्यावर काय म्हणशील? कारण तुझं आणि तिचं केमिस्ट्री थोडी एवढी व्हायरल झाली होती. आम्ही पण व्हिडिओमध्ये कायम चेष्टा करायचो. पंकजला हो. पंकज न म्हणता पंकज जी म्हणत होती ती जेव्हा हो, तिच्याबद्दल काय बरोबर. म्हणशील? तिच्याबद्दल तर काही नाही. ते म्हणजे बाहेर कंट्रीची आहे ना, तिला मराठी पण येत नाही. पण कसा तिचा स्वभाव म्हणजे एकदम मस्त आहे. म्हणजे कोणाला जास्त म्हणजे जास्त आवाजात बोलत नाही, काय नाही. सगळ्यांशी प्रेमळ वागते. हम्म. हाच स्वभाव म्हणजे खूप तिचा चांगला वाटला मला. पण मला काय म्हणायचं आहे, स्वभाव चांगला हा. वाटला मान्य आहे. पण मी एक 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 प्रेक्षक म्हणून बोलतो बरं का. मी एक प्रेक्षक हो. म्हणून मला असं कुठेतरी वाटलं नाही, की तुझ्यावरती तो अन्याय होता. म्हणजे काय, की बाकीच्या सगळ्या गावरान ब्रोजना ज्या मेंटॉर मिळाल्या होत्या, त्या अगदी म्हणजे हो. काइंड ऑफ ॲक्टिव्ह आहेत. ॲक्टिव्ह इन द सेन्स मराठी येतं, सगळ्या गोष्टी हो. समजून घेऊ शकतात आणि त्या त्यांच्या हो. मेंटॉरना घडवण्या म्हणजे आपल्या गावरान ब्रोजना घडवण्यामध्ये ते खूप प्रयत्न करत होत्या. पण तुझ्या बाबतीत जर आपण बघितलो तर जोपर्यंत जोवाना ठीक आहे तो स्वभावानं वगैरे चांगली आहे त्यात काय डाऊटच नाही आहे. पण ते लँग्वेज बॅरियर असल्यामुळं कित्येक वेळा आम्ही असं बघितलं की त्या गोष्टीने तुझ्यावरती अन्याय झाला का रे, की तुला ती त्या टाईपमध्ये ती शिकू शकली नाही ज्या टाईपमध्ये शिकवायला हवं होतं. नाही, ते तर अगदी बरोबर आहे 100%. कारण तिला मराठी बरोबर येत नव्हतं आणि मला तर त्या गेम बद्दल काही माहितीच नव्हतं कसं काय असतात तर. तर पण याच्यामुळे म्हणजे कुठेतरी सगळं हसाल. सगळं माहीत नसताना देखील मला अजून एक भारी वाटतं तुझ्याबद्दल, की तुला हो. एक तर अशी इंग्लिश बोलणारी किंवा मराठी न तिला फोडणी भात घाला आली नाही मर्दा तुम्हाला. तुम्ही फोडणी भात दिला नाही त्या दिवशी यार तुम्ही. नाही, पण ठीक आहे. पहिली पहिली गोष्ट हां, हां. बोल, पहिली बोल, गोष्ट बोल, बोल. सांगायची, आम्हाला म्हणजे मेनू कार्ड वेगळं दिलं होतं. अच्छा, त्याच्यामध्ये पिवळं वगैरे काही लिहिलेलं नव्हतं. कारण पिवळ्याशिवाय आपला फोडणीचा भात होत नाही. तर मी कसा काय फोडणीचा भात बनवणार? अच्छा. आपण तर गावाकडे असलो तर फोडणीचा भात म्हणजे भाजी नाही राहिली तरी फोडणीचा भात बनवून बनवून सणारे आपण जेवण वगैरे करतोच. तर बरोबर. फोडणीचा भात तर मला येतच होता. पण त्यांचं मेनू कार्ड वेगळा होता आणि तिथे बनवणे वेगळं होतं. तर असं थोडी होतं ना. अच्छा, मी तेच विचार करतोय. अरे ह्यांना तेच फोडणी आहे. घालायला आलं नाही म्हटलं मी. काय विषय? आम्ही लाईव्ह मध्ये देखील बोलत होतो, की अरे हो. त्या जोवानाचं ठीक आहे, पंकजला कसं काय येत नाही फोडणी भात करणं? आणि त्या फोडणीमुळं तुम्हाला फोडणी लागली होती. जर मला आठवत असेल, बरोबर असेल तर. हो, त्यावेळी हो. तुम्ही नॉमिनेशन मध्ये गेला होता. पण मला हो, एक हो. भारी काय वाटतं तुझ्याबद्दल पंकज, की हां. तुला एवढं म्हणजे मेंटॉरशिप म्हणून जोवाना भेटली. प्रत्येक जोडीमध्ये मेंटॉर आपल्या गावरान ब्रोला मेंटॉर म्हणजे पुढे घेऊन जात होते, शिकवत होते, हो. ढकलत होते. पण तुझ्या बाबतीत असं होतं की तू तिला पुढे घेऊन जात होता. म्हणजे सगळी पब्लिक आतापर्यंत हेच बोलत आली आणि हे खरं आहे. मी तुला चांगलं वाटतं म्हणून बोलत नाही आहे. आम्ही लाईव्ह मध्ये कायम हो, बोलायचो. हे खरं आहे की तू हो. 2-3 टास्क तू विनर होता. आणि त्या टास्क हो, मध्ये बरोबर. जोवाना एक कोणतरी म्हटलं पण होतं, आय थिंक गुरलीन का कोणतरी म्हटलं होतं की मला पंकज पाहिजे असं कोणतरी म्हटलं होतं. कारण पंकजला नाही. शिकवाय नाही लागत. हो. पंकज स्वतःच्या जीवावरती खेळतो. त्यामुळे तुझ्या बाबतीत मला एवढं भारी वाटलं की तुला शिकवणारी मुलगी जरी तुला चांगलं शिकवू शकली नाही तरी तू ॲज अ कंटेस्टंट म्हणून एकटा सगळे टास्क कंप्लीट करायचा आणि एकटा पुढे होऊन तू जिंकला देखील. त्यावरती तुझं हो, काय मत बरोबर. आहे, की तुझ्यावरती अन्याय ते झाला का खरंच? हां, अन्याय वगैरे तर झालाच. पण आता कसं असतं आपल्या पदरात जे काही फळ पडलंय ते खाऊन सणारी संतुष्ट व्हायचं असतं ना. वा वा तर वा. तसंच मी काम केलं आणि जे काही तुम्ही विचारला का जे जॉयनाला म्हणजे आमची बॉन्डिंग वगैरे बरोबर होत नव्हती ना. तर हम्म. त्याच्यासाठी म्हणजे खरंच मला नवीन चांगलं म्हणजे मेंटर वगैरे भेटलं असतं तर मी नक्कीच म्हणजे आणखी पुढे काहीतरी केलं असतं. बरोबर. आणि पहिलेच म्हणजे गोष्ट आणखी एक गोष्ट सांगायची आहे, की मी आपल्या वयाच्या मुलांसोबत राहत नाही. मला मित्र बनवायला म्हणजे मोठ्याच म्हणजे 30-40 वयाचे असतील ना, त्यांनाच मी मित्र वगैरे बनवतो. कारण ते 30-40 वयाचा त्यांचा जो अनुभव काही आहे. अनुभव आहे, तो मला अवघ्या म्हणजे लहान वयात मला कव्हर होतो. म्हणूनच मी तेवढा म्हणजे चांगला करू शकलो. आणखी येस. म्हणजे जसं मला चांगली मेंटर वगैरे मिळाली असती, तर नक्कीच म्हणजे आणखी भारीच केलं असतं मी. खरं आहे. मग दुसरी भारी मेंटर आणि तुला मिळाली की गुरलीन मिळाली, तिच्यावर काय बोलशील?
हा, गुरलीन वगैरे तर मिळाली आणि तिनं पण मला खूप सांगितलं, कारण मी अगोदर म्हणजे तेवढं मी बोलत नव्हतो. आणि गुरलीन मिळाली ना, तिनं मला म्हणजे सांगत होती की श्रेयस सर वगैरे आले तर तू बोलत जा, कारण सगळेजण बोलतात आणि तू बोलत नाही. तू बोलत जा, म्हणजे कसं सगळ्यांना वाटते, कारण आपल्या प्रेक्षकांना वाटते का पंकज बोलल्या पाहिजे, पण पंकज बोलतच नाही. बरोबर. आपल्याला ह्या गोष्टीचं नॉलेजच नाही, तर आपण कसं काय करणार. नाही, पण गुरलीन नेमकं म्हणजे आल्यामुळे तुझा एक फायदा मला असं वाटतं असं झाला असेल, की एवढा टाइम हा, तू जोआना बरोबर असल्यामुळं तू स्वतःशी कन्फ्युज होतास की काय करायचंय हो काय नाही. पण गुरलीन एक अशी प्लेअर होती जी की टफ हो फाईट देत होती सगळ्यांना, म्हणजे बाकीच्यांना वगैरे हो हो विरुद्ध, हो म्हणजे भांडणं म्हण किंवा काहीतरी बोलणं म्हण, काहीतरी रिप्लाय करणं म्हण, म्हणजे काइंड ऑफ एक हो ऍक्टिव्ह प्लेअर म्हणून गुरलीन होती गेम मध्ये. त्यामुळे ती तुझी जेव्हा हो मेंटॉर झाली तेव्हा तो एक फायदा तुला झाला असेल का रे? हो, फायदा तर 100% झाला. म्हणजे म्हणजे पार्टनर चेंज झाल्याबद्दल. कारण मला बऱ्याचशा गोष्टी मला माहिती नव्हत्या, कारण तो गेम म्हणजे कसा आहे, कशा पद्धतीने खेळल्या पाहिजे आणि कसं बोलल्या पाहिजे हे पण मला माहिती नव्हतं. बरोबर. जेव्हा माझी मेंटर चेंज झाली ना, तेव्हा नंतर खूप म्हणजे इम्प्रूव्हमेंट होत होता. आणि आणखी जर मी राहिलो असतो तर खूप म्हणजे मला माहित होतं का मला मग कोणी हरवू नये तो सगळं, अरे मी, कारण मी जे हा, सॉरी मी कट करतो. मी हेच म्हणणार हा होतो की तुला अरे चांगली मेंटॉर न मिळता देखील तू टॉप करत होता, असं पण नाही चांगलं खेळलेस, तू टॉप खेळलेस, हो म्हणजे तू वरती जात होता कायम त्या टास्क मध्ये हो वगैरे. त्यामुळे तुला जर अगदी टॉपची कोणतरी मेंटॉर भेटली असती तर खरंच तू हो टॉप टू मध्ये निवांत असतील. नाही नाही, बरोबर, अगदी बरोबर आहे. कारण माझ्या पहिलेच होतं मी, एक गोष्ट सांगायची आहे की मी बोलून नाही दाखवत, मी करून दाखवतो. याच्यावरच मला विश्वास होता. म्हणूनच मी जास्त म्हणजे मी बोलत वगैरे नव्हतो, मी करून दाखवेन एवढा मला हा होता. आणि अच्छा. गुरलीन वगैरे भेटली, कारण गेम मध्ये पण इम्प्रूव्हमेंट होत होता. जस्ट जस्ट माझा आणखी लेवल म्हणजे वाढत होता. तर जे टॉप 1-2च्या जोड्यात किंवा आपला दीपक आहे, ऋषिकेश आहे, हे जे टॉप 1-2च्या जोड्या आहेत ना, मी यांना म्हणजे टक्कर देत होता. यांच्यासोबत नाही का, जे काही टास्क टास्क वगैरे आहेत ना त्यांच्यासोबतच करत होतो नेहमी. म्हणजे टक्कर करायची तर टॉप लेवलच्या व्यक्तीसोबत करायची. हारलो तर हारलो तरी आपल्याला अनुभव मिळते, अनुभव ह्याच मिळेल. गोष्टीनं मी त्यांच्यासोबत खेळलो. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि मी काही काही कारणास्तव मी हारलो त्यांच्यासोबत, म्हणजे काही पॉइंट वगैरे ना, हम्म. ते बाय चान्स, ओके. बाय चान्स हारलो, नाहीतर मला त्याला हारवायला काही वेळ वगैरे नव्हती लागत. नव्हती लागली. आता आपण मुद्द्यावरती येऊया. आता हा ऑब्व्हियसली तू जसं बाहेर पडलास, कशामुळे बाहेर पडलास, हो किंवा ग्रुपिझम नावाचा जो प्रकार शो मध्ये चालतो, किंवा तुझ्या ज्या हो समस्या आहेत, तुझे जे प्रॉब्लेम्स आहेत, याच्यावरती काय बोलशील? हो, समस्या, हो, ग्रुप, मी म्हणजे तो ग्रुप वगैरे पडला होता ना त्याच्यामुळे. कारण जे टॉप 1-2च्या जोड्या मी आता तुम्हाला सांगितल्या, तशाच पद्धतीने त्यांना मला म्हणजे त्यांना मला काय म्हणतात, टक्कर म्हणजे द्यायची त्यांना होती तुला. वाटलं की तर म्हणजे कसं, मी काही कारणास्तव म्हणजे काही थोडशा काही कारणास्तव मी हरलो. तर म्हणजे त्यांना हरवायला मला काही वेळ नव्हती लागत. फक्त माझी जोडी म्हणजे आणखी चेंज वगैरे झाली होती, आणखी बॉन्डिंग म्हणजे चांगली जमत होती. तर त्यांना वाटलं की याला जर आपण आणखी म्हणजे जो आता व्हाईट कार्ड एंट्री वगैरे झाली बरोबर, हम्म. त्याच्यामध्ये क्रिश वगैरे आला, ते ती मला एक चान्स मिळालं असतं ना, तर मला माहित होतं का मी करून घेईन ते सगळं. अच्छा, तर म्हणजे ते मला काही, त्यांना टक्कर देण्यासाठी तू एकटा काफे असं तुला म्हणायचंय. हो, तुला फक्त मी एकदा तो, टक्कर देण्यासाठी, हा, म्हणजे क्रिश जसं वाईल्ड हा कार्ड एंट्री घेऊन आला. पण तसं हो बघायला गेलं तर सध्या क्रिश आणि काजल हे असं उभरून वर येतील वाटलं होतं, पण ते आलेले नाहीयेत, हे खरं आहे, जग जाहीर आहे. हो त्यामुळे काइंड ऑफ तुझी जर वाईल्ड कार्ड एंट्री वगैरे झाली तर म्हणजे टफ हो, फाईट देशील तू, असं तुला म्हणायचं आहे. हा, कारण मी जे आता एपिसोड वगैरे बघत आहे, मी पाहत आहे. आता दीपक थोडसा म्हणजे जास्त शा करत आहे, पण मला माहित आहे मी त्याला टक्कर अजी म्हणजे तो माझ्या सामने काहीच नाही आहे. मला म्हणजे माझ्यामधलं जे काही आहे ते मला माहित आहे मी काय करू शकतो. क्या बात आहे. फक्त मला मेंटर म्हणजे बरोबर वेळेवर नाही मिळाली, म्हणून मी थोडस मागे राहिलो. पण जेव्हा मला गुरलीन वगैरे भेटली, नक्कीच मी आणखी म्हणजे ग्रोथ घेत होतो. पण ते मान्य झालं, म्हणजे मला चान्सच नाही मिळाला, म्हणून मी काही तेवढं करू नाही तू शकलो. बाहेर नेमकं म्हणजे तुला काय वाटते, बाहेर कशामुळे पडलास? बाहेर म्हणजे म्हणजे ग्रुप वगैरे पडला होता ना, आणि त्यांना माहित होतं की मला जास्त म्हणजे शिकवायला वगैरे काही लागत नाही, कारण म्हणजे माइंड एवढं चालतो की खूपच. हम्म. म्हणून मी म्हणजे दुसऱ्याकडे लक्ष म्हणजे जास्त प्रमाणात देत नव्हतो. मी फक्त जे काही टास्क वगैरे असतील त्यांच्याकडे फोकस वगैरे करत होतो, आणि चांगल्यात चांगलं कसं करायचं याच्यावर मी जास्त नियंत्रण वगैरे करत होतो. म्हणजे तुला तर असं म्हणायचंय की म्हणजे मत असं आहे तुझं की हा ऍक्च्युली समोरच्या ग्रुपला तुझा काइंड ऑफ धोका होता, किंवा पुढे जाऊन तू हो त्यांना आणि हे खरं आहे ऍक्च्युली. थोडंफार जर विचार करायला गेलो आपण डीपली, तर
तर तुला कोणी चांगली हो मेंटॉरही नाही मिळाली तरी पण तू म्हणजे गुरली शेवटला मिळाली. पण ऑब्व्हियसली जेव्हा हो जोआना होती तेव्हा मेंटॉर नसल्यासारखा तू वागत होतास आणि तरी देखील तू त्या टास्कमध्ये टॉप करत होतास. त्यामुळे हो पुढे जाऊन जर बरोबर. तुला कोणतरी चांगली मेंटॉर भेटली आणि त्यानंतर तू तिच्याबरोबर बॉन्डिंग चांगलं केलं असतं तर कदाचित त्यांना ते धोका होता असं. हो धोका होता. बरोबर ना? 100% त्यांना धोका होतं, बरोबर आहे. कारण मी काही कारणास्तच हारत होतो, जास्त काही असं लांब्या याजना तर काही हारतलो नाही कमी कमी त्यांच्यासोबत. पॉईंट्स मध्ये वगैरे फक्त तू हरत होता, जास्त पॉईंट फरकानं जास्त फरकानं वगैरे हरत नव्हतास. तोच टार्गेट पकडला, कारण मला एक चान्स, कारण मी नॉमिनेशन मध्ये जात होतो पण आणखी ग्रोथ घ्यायची आहे, तर मला चान्स मिळाला का मी आणखी वरती जात होतो. त्यांना माहित होतं आणखी याला चान्स दिला तर हा माझ्यासाठी खतरा आहे, म्हणून त्यांनी बाहेर काढून टाकलं. अच्छा. ओके ओके. हा आता अजून एक गोष्ट असं. अशी की आता आपण 24 तासातलं बाबा अर्धा तास फक्त बघतो कॅमेऱ्याच्या हो समोरच्या गोष्टी ज्या आहेत. हो. हटके माणूस आमचा पंकज कॅमेऱ्याच्या मागच्या गोष्टी काय सांगेल? हटके म्हणजे कसं, आपल्याला आता आपण कॅमेऱ्याच्या समोर बघतो की आपले जे काही गावरान गृह आहेत, गावरान जे काही आहेत, सिटी सुंदरी आपल्या आहेत, सिटी गावरान सुंदरी, आहेत. ते म्हणजे त्यांचा स्वभाव तर आपल्या कॅमेरा सामने चांगला वाटतो, पण मागचा काय आहे तो आम्हाला माहित आहे. कारण ते कॅमेरा सामने वेगळे बोलतात आणि इकडे वेगळे बोलतात, ते मला माहिती आहे. ओके. आता कसं, हा, म्हणजे दाखवायचे दात वेगळे ना चावायचे दात वेगळे असे खूप आहेत. नावं सांग, तू नावं सांग, कोण कोण आहेस जरा कळू द्या आम्हाला पण. नाही म्हणजे सिरियसली, म्हणजे म्हणजे आता बघ, तू जी गोष्ट आज पॉडकास्ट मध्ये बोलतोयस ते जे खरं आहे हो तेच बोलतोयस, काय खोटं वगैरे हो सांगत नाहीस किंवा काय नाही. त्यामुळे ऍज अ कंटेस्टंट पंकजला काय वाटतं ते क्लिअर बोल पंकज. हा. आणि दीपक प्रणाली हे आहेत आणखी, अं, का पण अथर्व पण म्हणजे थोडस. दीपक प्रणाली का दीपक आवडतात तुला? प्रणाली म्हणजे कसं, असं म्हणजे दाखवतात इमोशनली जास्त दाखवतात. फोन आला, फोन आला, फोन आला, फोन आला. लग्न आहे आमच्या गावाकडे. क्या बात आहे. नाही हा, काही अडचण नाही, येतोय भांडण आवाज, मला सुरू. येतोय आवाज, बोल तू. आवाज येतो ना? हा मोठं ना बोल. शेतकरी माणूस आमचा. हा लाजाला, अरे खाली बघ ती कसली मोठी म्हटल्या. काय म्हणजे स्वप्न सुंदरी वगैरे, सिटी सुंदरी सारखी स्वप्न सुंदरी कोण आहे की नाही? अजून तर आवडली नाही, कारण माझं असं स्वप्न आहे की पहिले मी स्वतःच्या पायावर उभं व्हावं, क्या बात आहे. त्याच्यानंतर मी लग्न वगैरेचा विचार करावा. ओके, आपण या कारण आपण कारण बोल बोल आपण बोल. लग्नाचा विचार केला आतापासून, तर कसं थोडस अडचण जातो ना, कारण आपला पाया मजबूत नाही, आपल्याला झिरो पासून विश्व निर्माण करायला लागतं, थोडी क्या वेळ बात आहे. वगैरे लागतो. क्या बात आहे. जर आपण प्रेमाच्या याच्यामध्ये गेलं किंवा लग्नाचा वगैरे विचार केलं, तर जे काही आपलं जे काही गोल वगैरे राहतं ते म्हणजे त्याच्यापर्यंत पोहोचू नाही शकत. खरंय. म्हणूनच मी तेवढं म्हणजे लक्ष वगैरे देत नाही तेवढं त्या गोष्टीकडे. टिप्स लिहून तुमचं घेतो. वगैरे लग्न हा वगैरे ते झालं? ते टिप्स लिहून घेतो मी तुझ्याकडून, काय करायला पाहिजे आपण ते. नाही आपण मुद्द्यावरती येऊया. दीपक आणि प्रणाली बद्दल जी बोलत होतास ते तुला काय वाटते ते एकदा क्लिअर बोल. मग आजचा पार्ट जो आहे तो आपला हा. टेक्निकल मुळे एडिट होईल, त्यामुळे आता हो. क्लिअर आवाजात क्लिअर बोल. हा. दीपक आणि प्रणाली. हा. दीपक आणि प्रणाली कसं असं दाखवतात वेगळे, पण म्हणजे लोकांना असं दाखवतात की आम्ही म्हणजे आता दीपक कसा पूर्ण इमोशनली वगैरे होऊन सणणार आपलं जे काही दाखवतो, मला माहित आहे सगळं म्हणजे म्हणजे वेगवेगळ्या भागातले आहेत आणि मिडल क्लास परिवारातले आहेत. पण मला असं वाटते दीपक नाही का जास्तच म्हणजे असं दाखवत आहे, कारण म्हणजे प्रेक्षकांना कसं म्हणजे आपल्याकडे आकर्षित करायचं, ते एक म्हणजे काम म्हणजे दीपक आणि प्रणाली हे जास्त प्रमाणात करत आहे. ओके. कारण आम्हाला माहित आहे आमची पण म्हणजे सगळ्यांची कंडिशन एकसारखीच राहते, मिडल क्लास परिवारातलेच आहोत, पण आम्ही म्हणजे तेवढं दाखवत नाही, कारण परिस्थितीवर कधी रडायचं नसतं, त्याच्यावर मात करायची असते. क्या बात आहे. म्हणून म्हणूनच आपण म्हणजे तेवढं म्हणजे काय दाखवत नाही, जे आहे ते आहे. पण बरोबर. आपण जे रियालिटी शो आहे, जो आपण रियालिटी शो म्हणतो, पण रियालिटी काय आहे ते अजूनपर्यंत आपल्याला दाखवत नाही, कारण आपण पडद्यासामने वेगळे बरोबर. म्हणजे पडद्याच्या मागे आणि समोर काय दाखवतो ते त्यांनाच नाही माहित ना. आम्ही म्हणतो चांगलं करतात चांगलं करतात, क्या बात पण आहे. तसं काही नाही, आम्हाला माहित आहे त्यांचं राज पण वगैरे. एखादं एखादं प्रणालीचं वगैरे एखादं उदाहरण आठवतं तुला? उदाहरण तर तेवढं नाही, कारण कसं आम्ही जात राहिलो ना, आता जसे आम्ही व्हिडिओ रूम मधून वगैरे जात होतो, तर कसं त्यांचं म्हणजे चालू असतं ना, अचानक म्हणजे आम्ही दिसलं की त्यांचं म्हणजे पॉइंटच म्हणजे चेंज होऊन जातं, म्हणजे असं वाटतं की आपण म्हणजे यांच्यासोबत म्हणजे थोडस दुरावलं आहे का काय, म्हणजे असं क्या बात थोडी आहे. आहे ना, ते म्हणजे बोलत असतील पण
काय म्हणजे तेवढं म्हणजे ह्या नाही करत, म्हणजे एकदम शब्दच ह्या करून टाकतात. म्हणजे कोणती गोष्ट ना, पहिली गोष्ट मला झूट म्हणजे बोलता नाही येत. हम्म. कारण आता जे झालं ते झालं. कारण जे काही म्हणजे ग्रुप म्हणजे पडलेलं होतं, काही म्हणजे काही गोष्टी अशा झाल्या, जे मला सांगत होते ग्रुपमध्ये, की हे गोष्ट आहे ना, हे करायची आहे. तर मला जर त्या ग्रुपवाल्यांनी विचारलं, की मी सांगून देत होतो. कारण माझ्या तोंडात म्हणजे खरं ते बोलतो तू. उसत नाही. तर म्हणून मी ते सांगत होतो. त्याचा नाही थोडसा ह्या होत होता. ओके. आता मला स्वभावाबद्दल सांगशील, की तुला काय वाटतं कुणाचा स्वभाव कसा आहे? ग्रुपमधल्यांचा किंवा बाहेरच्यांचा? बाहेरच्यांचा म्हणजे ऋषिकेश पण म्हणजे थोडस चांगला हा आहे तो. पण कसा, जसं वास्तविक पाहताना जर बघितलं, तर तो पण म्हणजे कसा अँग्री जास्त आहे. पैलवान. म्हणजे हा. आणि मेन म्हणजे मला सांगायचं आहे, की मी तेच सांगत आहे, जर मला चांगले त्यांना माहित आहे, जर त्यांना जे मेंटर वगैरे मिळाले आहेत ना, त्यांनी म्हणजे त्यांना सांगितलं आहे, की पडद्यासामने कसं राहायचं ना, काय बोलायचं. बरोबर. आम्हाला जर तसं मिळालं असतं, पण आम्ही पण तसंच केलं असतं. अच्छा. तर ते तसंच बोलून सगळे ते म्हणजे काहीतरी करत आहेत बा आपले चांगले चांगले, म्हणजे प्रेक्षकांना चांगला दाखवायचा, हसवायचा वगैरे. पण मेन म्हणजे आमचं असं आहे, की आम्ही त्या गोष्टी कधी केल्याच नाही, तर म्हणून आम्ही कुठेतरी मागे पडलो. आणि ऋषिकेश म्हणजे कसा थोडासा म्हणजे अँग्री आहे, कारण आम्ही जसं बघितलं, की तो म्हणजे झगडा भांडण तो ह्या करतो. कारण आम्ही जसं होतो ना मागे, त्याने एक गोष्ट वगैरे सांगितली होती, की मी पण म्हणजे थोडासा ह्या आहे. आता ते सांगायला गेलं तर भरपूर आहे, पण मी त्या गोष्टी सांगत नाहीये. पण आहेत ते म्हणजे थोडंसं आहेत. म्हणजे असे म्हणजे मला तर आजपर्यंत म्हणजे काही वाईट शब्दात वगैरे त्यांनी काही बोलले नाही. पण ओके. मला माहित आहे त्यांचा स्वभाव वगैरे काय आहे तर. अच्छा. आणि अथर्व पण तसंच आहे. कारण आम्ही जसा बाथरूम मध्ये वगैरे की जेव्हा जात होतो, तो म्हणजे कसा मुलांना वगैरे दाबत वगैरे असतो. चांगल्याही गोष्टी सांगत असतो, पण वाईट म्हणजे कसं आपण जसा बोलत राहिला ना, तू थांब तू, म्हणजे तो आपलाच आपणच बोलत राहतो. दुसऱ्याला म्हणजे बोलण्याचा चान्सच वगैरे देत नाही. हे कुठेतरी गोष्ट म्हणजे खटकते. कारण प्रत्येकाला चान्स वगैरे मिळाला पाहिजे. कारण तो एक, आणि आणखी एक गोष्ट म्हणजे कसं, पाहुणे वगैरे येतात आणि त्यांना विचारतात. त्यांनाच का बरं विचारतात? आम्हाला पण प्रश्न विचारा, कारण आम्हाला पण बोलायचं आहे. म्हणजे ह्या कुठेतरी गोष्टी अशा लपलेल्या आहेत जे आम्हाला माहिती नाही. अरे वा. ओके. आता एक महत्त्वाचा विषय असा झालाय, की सध्याचा एपिसोड बघत असशील, नुकतंच हो. काजल सगळ्यात पहिला बाहेर गेली होती. काही हो, कारणास्तव बरोबर. काजलची री एंट्री झाली तर झाली, अक्षताला बाहेर काढलं आणि क्रिस हो, सोबत काजलला एंट्री दिली. ठीक आहे. तिथंपर्यंत ठीक होतं. हो, त्यानंतर काजलचा एक इन्सिडन्स असा झाला, की कालच्या परवाच्या एपिसोडमध्ये पैलवान जो ऋषिकेश आहे त्याला तिनं मागून धक्का मारला पाण्यामध्ये. तिला ऋषिकेशला तू बघितला असेल, ऋषिकेशला हो, हो, पाण्यामध्ये बरोबर. तिने ढकलून दिला आणि त्याला डोक्याला टाके पडली. मला मुळात हो, एकच तुला प्रश्न विचारायचा पंकज, म्हणजे माझं बरोबर आहे का बघ, की हीच हो. गोष्ट जर काजल बाबतीत ऋषिकेशने केली असती किंवा एखाद्या मुलग्याने केली असती, की एखाद्या मुलगीला किंवा काजलला धक्का दिला असता आणि डोक्याला टाके पडले वगैरे लागला असता, तर ती किती मोठी गोष्ट झाली असती. पण भरपूर मोठी. या पॉइंट वरती काजलला काहीच बोललं गेलं नाही रे. त्यावरती तुला काय वाटतं? 100% दादा. कारण ही गोष्ट म्हणजे मुलांना केली असती तर मुलावर कारवाई वगैरे झाली असती. अर्थात म्हणजे आपला ऋषिकेश बाहेर पण पडला असता गेमच्या शोच्या. पण तिच्या बाबतीत असं काहीच नाही. असं का? कारण म्हणजे असं कुठेतरी म्हणजे कसं मुलींची जास्त बाजू घेण्यात येत आहे. असं का? म्हणजे कोणतीही गोष्ट असो, मुलीला जास्त प्राधान्य, मुलाला का बरं नको? कारण म्हणजे हेच गलती जर मुलाने केली असती तर तुम्ही बघा, काहीतरी म्हणजे बाहेरच मोठा काढले असते काहीतरी डायरेक्ट. कांड वगैरे झाला असता. नाही का? नाही मुलीसोबत असं का? म्हणजे कुठेतरी मुलांसोबत पण नॉन अन्याय फेअर होतोय. वगैरे असं काहीतरी होत आहे. अन्याय वगैरे होत आहे. आता ते हे पाणी चांगली गोष्ट नाही. पाणी ओतायचा टास्क पण कालच्या एपिसोडमध्ये जर तू बघितला असशील, हो, की तोंडावरती हो, पाणी मारून वेकअप करायचं होतं. बघितलंस तू? हो, हो, हो. हां. त्या वेकअप करायच्या ह्याच्यामध्ये काजलनं काय केली, तर टास्क असा होता, की सरांनी सांगितलं होतं, की फक्त मेंटॉरच्या तोंडावरती पाणी मारायचं होतं. म्हणजे मुलींच्या तोंडावरती पाणी मारायचं होतं. तर हिनं हो. मुद्दामून 2 ग्लास घेऊन रेवतीच्या पण तोंडावर मारली आणि अथर्वच्या पण तोंडावर मारली. आणि त्याच्यावरती तिनं हो. आव काय आणली, की अरे मला माहित नव्हतं, मी कन्फ्यूज होते. तुला वाटतं का रे, की असं म्हणजे खोटं उगाच वागल्यामुळे चांगलं वाटतं? नाही, नाही. हे काजलचं तिचं चुकीचं आहे. कारण जेव्हा आम्ही तिच्यासोबत फाईन अँड डिनरच्या टास्कमध्ये पण गेलो होतो, हां, ते येस बोल. प्रामाणिकपणे करत होतो. प्रामाणिकपणे करत होतो. पण ते पण म्हणजे ह्या करत होती. म्हणजे सारखं आपल्याला डिस्ट्रॅक्ट करत होती. म्हणजे कुठेतरी ते म्हणजे बिघडायचं काम करत होती. मग आपण कशा पद्धतीने चांगलं परफॉर्मन्स वगैरे करायचं?
मग असंच म्हणजे कसा तिथं आता अथर्व सोबत असं थोडी होऊ शकते. आपण इकडे ग्लास इकडे जर पाणी फेकत आहोत इकडे थोडी जाणार आहे बाजूला वगैरे. नाहीच, म्हणजे हे उलट जाणून टाकली बुजूनच त्यांना, करत हा आहेत. जाणून बुजून टाकली जाणून त्यांना. बुजून टाकलंय म्हणजे कुठेतरी म्हणजे त्यांना ह्या वाटतो. तुम्ही जे काही टास्क वगैरे देता त्याच्यामधून कसं जो जास्त टास्क वगैरे जिंकेल जो काही हे करेल त्यांना तुम्ही ठेवा ना, नाही का? खरंय, पॉइंट आहे, म्हणजे असं पॉइंट आहे. तरी असं मला तरी वाटते. कारण कारण कसं तुम्ही काय दिवस म्हणजे आम्ही किती 1-1.5 महिना राहिलो तर आम्हाला अर्ध्यातून पाठवलं. आणि म्हणजे कोणी कोणी टास्क पण चांगले करत नाही आणि फक्त कसं म्हणजे झगडा वगैरे भांडण वगैरे करून सणारे लोकांचं मन केंद्रित वगैरे करून सणारे त्यांना टीआरपी जास्त वाढते म्हणून त्यांना ठेवतात. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे कसं आम्ही प्रामाणिकपणे राहतो, जो काही स्वभाव आहे आम्ही चांगल्या प्रकारे राहतो. आणखी आणखी आमच्या चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत ते का बरं दाखवल्या गेल्या नाही आहेत, खरंय. असं मला तरी वाटते. नाही, पॉइंट आहे. नक्कीच. ऍक्च्युली जर बोलायला गेलं तर पंकज, तुझा स्वभाव शोमध्ये तर मी बघितलाच होता, पण आता फोनवरती पण आपण बोललो, पण तुझ्याबरोबर जेव्हा व्हिडिओ आता हे जे झालं त्यावरनं एक कळलं हो की पंकज, तुझा स्वभाव एवढा भारी आहे ना भावा, तू आयुष्यात कुठं कधी हो थांबणार नाहीस. 100% थांबणार हो नाहीस. तू जे काम करतोय ते 100% त्यात तुला यश मिळेलच. आणि 100% मला तरी असं वाटतं की तुला परत त्यामध्ये बोलवतील. मला का वाटतंय माहित नाही, पण मला वाटतंय की तुला परत शो मध्ये नक्की एकदा चान्स मिळेल. पण ज्यावेळी मिळेल त्यावेळी फक्त एवढंच कर की जेवढा अनुभव तुला आलाय, जेवढं तू शिकलायस, हटके किंवा जे तुला बोल बोल म्हणून लोक लागत होते ते तू तेवढं चूक सुधार, एवढी माझी इच्छा आहे खरंच. कारण तू हो एक मुलगा म्हणून खूप चांगला आहेस आणि एक कंटेस्टंट म्हणून तर तू खूप स्ट्रॉंग आहेसच, त्यात काय वाद नाही. फक्त पिवळ्या बरोबर हो. लाल पण फोडणीपत असतो, एवढं लक्षात ठेव. ते तर आहे, ते तर आहेच. कारण नाही, बोल बोल. म्हणजे चांगली वेळेवर मला जर चांगली मेंटर वगैरे मिळाली असती तर नक्कीच नाही का मी म्हणजे बरंच काय करू शकलो असतो. आणि मग नक्कीच म्हणजे आता जे काय भविष्यात मला चान्स वगैरे मिळेल आणि कारण मला अनुभव आलाय कसं काय बोलायचं कसं काय करायचं, नाही का? तर मी त्याच्या थ्रू आता जे काही मला चान्स वगैरे मिळेल नक्कीच मी आता सोन्याची संधी करेन. संधीचं सोनं करेल. हा, ये संधीचे सोनं. काय रामाची गोष्ट सांगू का? 9 पैकी 10, 9 पैकी 10 तुम्ही नऊ पैकी बघितलं? दहा बघितलं, बघितलं, नऊ बघितलं. पैकी दहा आता मला तेच फक्त आता तुझ्या सारखं. तोंडातनं ते ते जोना बंदूकची गोळी ते जरा ऐकायचंय मला फक्त. ते भरपूर लोक ते भरपूर प्रेक्षकांना खूप म्हणजे आवडलं. बोल ना, बोल आमच्या ना. गावाकडचं म्हणजे कसं ते लहान लहान मुलं असतात ना, भाऊ जोयना बंदूकची गोळी, जोयना बंदूकची गोळी, कुठे गेली तुझी जोयना बंदूकची गोळी, असं म्हणजे सारखं म्हणत असतात. आणि तो म्हणजे खूप म्हणजे भारी वाटलं. येस. आणि एक गोष्ट सांगू का दादा, मी असं तर मेन्शन मध्ये म्हणजे जास्त बोलत नव्हतो. आणि स्टेजवर गेलं की काय होतं तर माहितच नाही, म्हणजे एवढी एनर्जी येतो ना की ऑटोमॅटिक जे काही म्हणजे आवाज एकदम फाळू वगैरे निघतो. तसंच म्हणजे तो जोआना बंदूकची गोळी आपला. येस, येस, येस. क्या बात आहे. नाही, मला खरंच खूप भारी वाटलं, खूप मजा आली तुझ्याबरोबर. ऑब्व्हियसली हा व्हिडिओ जी लोक बघतील ते तर धमाल करतीलच, नाद करायचं नाही. व्हिडिओ आपला म्हणजे पॉडकास्ट खरंच भारी झाला आणि मला पर्सनली खूप भारी वाटलं की एक शेतकऱ्याचं पोरग एक चांगलं काम करतंय किंवा एवढ्या वरती चाललंय, तर 100% तुला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा असतीलच. आणि ऑलवेज तू जे हो काम करशील ते 100% कम्प्लीटच करशील आणि चांगलंच करशील, हो हीच अपेक्षा मी बाळगेन. आणि तुला कधीही म्हणजे कधीही चान्स मिळेल त्यावेळी आमच्या शुभेच्छा हो नक्की तुझ्यासोबत कायम असतील. तर आपण इथं हो दादा. थांबूया आणि तुला आमच्या सगळ्या शब्दवेळी दादा फॅमिली, आणखी हा बोल बोल, सॉरी सॉरी. आणखी म्हणजे कसं आमचे जे काही शेतकऱ्याचे प्रश्न आहेत ते पण म्हणजे कसं आम्ही मांडत होतो, पण ते पण म्हणजे कुठेतरी आम्हाला बोलता वगैरे नाहीत. त्याच्यामुळे पण काही आमच्या म्हणजे कसं शेतकऱ्याचं जे जीवन आहे हम्म. ते तुम्ही तर माहित आहे. कारण एका दाण्याचे 1000 दाणे करणे हे हजार म्हणजे काही बरोबर. लहान जोक गोष्ट नाही. नाही ना, हा कोणता बिझनेस आहे. तर ह्या अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की मी तिथं मांडल्या पण ते म्हणजे समोर दाखवल्या नाही. आणि एक गोष्ट म्हणजे आणखी सांगायची की जी मराठीने जे काही आम्हाला संधी दिली आणि जे काही म्हणजे चल बाबा सिटी या शो मधून आमची जी ओळख निर्माण झाली. कारण आमच्या गावामध्ये कसं आमच्या गावात किंवा आमच्या तालुक्यात म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात आम्हाला कोणी ओळखत नव्हतं. पण आता कोणी विचारलं पंकज मंडावी कोण होतं, तर हा चल बाबा सिटी या कार्यक्रमामधला एक गावरान ब्रो होता. बरोबर आहे. हा जी मराठीवाल्यांना हा खूप खूप म्हणजे आभार मानतो की तुम्ही आम्हाला एवढी मोठी संधी वगैरे दिली. क्या बात आहे. नाही, आणि नक्कीच. तुमचं पण म्हणजे आभार मानतो की तुम्ही पण आम्हाला म्हणजे असं म्हणजे आम्हाला ऑनलाईन वगैरे घेऊन सगळे आता जे काही आमचे विचार वगैरे आहेत ते पण आमच्या प्रेक्षकांसमोर मांडणार. आणि खूप म्हणजे चांगलं काम करत आहात तुम्ही. म्हणजे आमच्यासारखं आम्ही तर कधी असं केलं नव्हतं, पण प्रत्यक्षात म्हणजे आता आमने सामने
असं करत आहे, तर खूप म्हणजे चांगलं वाटत आहे. धन्यवाद मस्त. धन्यवाद. काही अडचण नाही. आणि खूप खूप प्रेम, खूप खूप शुभेच्छा. खूप मोठं व्हायचंय तुला भावा. नाद करायचं नाही, एन्जॉय करायचं आपण. नक्कीच नक्कीच.